हे गाईज रोम गुड रोम भाइयों। मॉर्निंग. तर आता रोजचं सकाळी सकाळी ऊन घेणं हे मेंडेटरी झालेलं आहे. कारण थंडी एवढी वाजते ना, की मी उठल्या उठल्या पहिलं बाल्कनीचा दरवाजा उघडते आणि तिथेच घेते बसून. तर दुपारून स्वयंपाकामध्ये मला करायची होती उसळ, जी ही परवाच्या दिवसालाही तुम्ही बघितली असेल, पण तेव्हा मम्मीने केली होती शेव टाकून. ते मला अजिबात नाही आवडत. मम्मी आज करणार होती साधी, कारण काही भाजीपालाच नव्हता भरलेला माझ्या आईने, मातोश्रीने. सो हे तर मला अजिबात आवडत नाही, कारण मला चावायला इतका त्रास होतो ना, लिटरली म्हणजे खातं तरी कोण आहे? लोकं याला डाएटमध्ये घेतात. मी तर डाएट काही जेवणामध्ये पण नाही घेणार. बट मजबूरमध्ये मला खावं लागणार आहे. सो मी स्वयंपाक केल्यानंतर जेवण घेतलं करून, कारण आहे ना, जेवायलाही आता एवढा वेळ होतोय ना, 3-3:30 आरामात वाजता, पण आज लवकर जेवलेले. तर दुपारी मी वरती होती. खाली आल्यावर समजलं, की मम्मी ही बडीशोप तयार करत होती. ती नाही का आनंदच्या एका ₹1 पुडीमध्ये भेटते तशी, आणि खरंच ही खूप छान लागत होती. आता रोजच याचा मारा असणार आहे गाईज. हिअर माय न्यू पार्सल. जेव्हा पण माझं कोणतं पार्सल येत असेल ना नवीन, मी हेच घातलेलं असतं. का असा कोइन्सिडन्स का? सो वी आर गोइंग टू अनबॉक्सिंग दिस. दिस इज प्लम रोज तर वॉटर. गाईज मागच्या किराण्यामध्ये मम्मीने हे गुलाबजामुन प्रेमिक्सचे गेट्स भरलेले. प्रीमिक्सचे गेट्स? सॉरी गाईज. गेट्स नावाचे काय होतंय? अच्छा, गुलाबजामुनचं प्रीमिक्स भरलेलं. ते गेट्स कंपनीचं असं त्याचं नाव फायनली. तर मी विचार केलेला, की आता संध्याकाळी बोर होत होतं मला. म्हटलं करूनच घेऊ. याचा मुहूर्त आज काढूनच घेऊया. कारण हे असं पडलेलं राहील, मग ते पडलेलंच राहील. काही त्याचा एक त्याचं एक मुहूर्त येणार नाही. मुहूर्त. काय होतंय? अच्छा, असो, सोडा ते. तर हे तर खूप इझीच असतं, तरी मी तुम्हाला एकदा शिकवते. क्रेडिट घ्यायचं आहे मला सगळ्या गोष्टीचं, नाही का? तर हे जे प्रेमिक्स असतात ते ऑलरेडी सगळं रेडी टू मेकच असतं. पण फक्त ते काढून घ्यायचं. मग त्याच्यात थोडंसं दूध किंवा पाणी अकॉर्डिंग टू युअर चॉईस त्याच्यामध्ये घालायचं आणि एक डो बनवून घ्यायचा. थोडासा मऊशीत बनवायचा आणि त्यानंतर छोटे-छोटे असे चिकने बॉल्स करायचे गाईज. असे थोडेसे रेगा वगैरे काही असले नाही पाहिजे, नाहीतर ते असे फुटतात वगैरे असं म्हणतात. बट असे चिकने करून घ्यायचे मस्त, आणि त्याच्यानंतर मग ते फ्राय करून घ्यायचे डीप शॅलोमध्ये. आणि मग मी साईडला इथे पाक बनवत होती. पाणी 1 कप किंवा 2 कप घ्यायचं, तर त्याच्या हाल्फ साखर घ्यायची. त्यानंतर मी थोडीशी इलायची कुटून त्यामध्ये टाकलेली. आता इलायची तुम्ही जेव्हा डो बनवता ना, तेव्हा पण टाकू शकता. बट मला इतकं काही ते पटलं नाही व्यवस्थित, म्हणून मग मी पाकात टाकलेले आणि त्यानंतर फ्राय केलेले गुलाबजामुन त्यामध्ये टाकलेले. आणि आता मला इथे सुखे करायचे होते, म्हणून मी जास्त पाकात डुबून नव्हते ठेवलेले. जस्ट लगेच काढून घेतलेले 10-1 मिनिटानंतर. आणि असे काही झाले होते गाईज, ट्रस्ट मी. माझ्या तोंडात अजूनही पाणी येतंय. खूप छान लागत होते. ते बनवून ना फ्रीजरमध्ये 2-3 तास ठेवा. खूप सुंदर असे लागतात बाहेरून आणल्यासारखे. तर गाईज गुलाबजामुन खाल्ल्यानंतर रात्री आम्ही एक मूव्ही बघत होतो, आणि हे बघा ना कोइन्सिडन्स. तर इव्हनिंगला आम्ही हे वॉश क्लीनर्स आणले आणि आमचं लक्षही नाही, बट शॉर्ट बघा तुम्ही, एकच झालेला. ओके, बाय. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट.